नमस्कार. जय महाराष्ट्र. भीमथडीच्या तट्टाणाला यमुनेचं पाणी पाजणारा महाराष्ट्र, मावळ्यांच्या बलिदानानं वैराग्याच्या तपोभूमीत सजणारा महाराष्ट्र, 21व्या शतकात वैज्ञानिक प्रगतीच्या शिखरावरती असताना देखील आदिशक्ती तुळजा भवानी आणि पंढरीच्या विठुरायाला मनोभावे पूजणारा महाराष्ट्र, सावरकर, चापेकर, अनंत कान्हेरे, शिरीष कुमार यांच्यासारख्या जाज्वल्य क्रांतिकारकांचा अभिमान आणि वारसा जपणारा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार शिरसावंद्य मानणारा महाराष्ट्र आणि आपल्या निढळाच्या घामाच्या सहस्त्रधारांनी धरतीला अभिषेक घालणाऱ्या शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, श्रमिकांचा आणि भूमिपुत्रांचा महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे स्वाभिमान, महाराष्ट्र म्हणजे पराक्रम, महाराष्ट्र म्हणजे ताटकणा आणि माझा महाराष्ट्र म्हणजे लढाऊ बाणा. ज्यांच्या धैर्य, शौर्य आणि चातुर्यानं महाराष्ट्राची अस्मिता जागली, ज्यांच्या शुभ्रधवल चारित्र्यानं सह्याद्रीची मान उंचावली आणि ज्यांच्या पावन वास्तव्याने मृत्यूनं रायगडाची गणना ही महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांच्या मांदियाळीत झाली, असा चारित्र्य चक्रवर्ती जाणता राजा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र कसा होता? इसवी सनापूर्वी 1273 म्हणजे देवगिरीच्या सम्राट महादेवराय यादवापर्यंत महाराष्ट्राचं वैभव दिवसेंदिवस वाढत होतं. महाराष्ट्राच्या वैभवावरती पौर्णिमेचा चंद्र सुद्धा शिंपित आहे हे पाहून दिल्लीच्या सुलतान बादशहाचं लक्ष देखील दक्षिणेकडे अभिलाषेनं लागलं होतं. माझा महाराष्ट्र कसा होता? माझा महाराष्ट्र दह्यादुधात भिजत होता, सोन्या मोत्यांनी सजत होता, कला कौशल्यात रमत होता, अध्यात्मात नाहत होता. देवगिरी, पाटण, सिन्नर अशी अनेक तीर्थक्षेत्र महाराष्ट्रामध्ये होती. भीमा, पूर्णा, तापी, कृष्णा प्रसन्न चित्ताने दुथडी भरून वाहत होत्या. नंदादीप तेवत होते, गाई वासरे हंबरत होती, सडे रांगोळ्या घातल्या जात होत्या. घरासमोरील तुळशी वृंदावन मंजिरांनी डवरली होती. घराघरातील ग्रहलक्ष्मीच्या अंगावरती सुवर्ण अलंकार होते. अशा प्रकारे माझ्या महाराष्ट्रामध्ये लक्ष्मी वास करीत होती. इथं सरस्वतीचं अस्तित्वही तितक्याच प्रभावाने जाणवत होतं. नगर जिल्ह्यातील नेवासे ग्रामी संत ज्ञानदेवांच्या जिभेवरती येऊन सरस्वती विराजमान झाली होती. संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींनी 9038 ओव्यांचे नंदादीप महाराष्ट्रामध्ये प्रज्वलित केले. 18व्या अध्यायात 37व्या ओळीमध्ये माऊली लिहितात, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आत्मदर्शनी समाधान असतेच. असा हा गुरुपूजन करणारा महाराष्ट्र, मातृपितृ देवोभव म्हणणारा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राची सर्वात सुंदर परंपरा म्हणजे माझी पंढरीची वारी. आज एखादा वारकरी एकमेकाला भेटला की म्हणतो रामकृष्ण हरी. काश्मीर ते कन्याकुमारी, देहू आळंदी ते भंडे शेगाव वाखरी, जो म्हणे रामकृष्ण हरी अशी देतो ललकारी, तोच खरा माळकरी, टाळकरी, वारकरी आणि शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा धारकरी. या महाराष्ट्राची ही पंढरीची वारी, ज्यामध्ये 12 वर्षाची मुक्ताई, 14 वर्षाचा सोपाना, 16 वर्षाचे ज्ञानदेव आणि 18 वर्षाचे निवृत्तीनाथ यांच्याकडून ब्रह्मविद्येचा सुकाळू येथे उधळला होत होता. अशा प्रकारे माझ्या महाराष्ट्राची वाटचाल ही धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अनुसार चाललेली होती. आपण भाग्यशाली आहोत की शिवछत्रपतींच्या, ज्ञानोबा तुकोबांच्या आणि अनेक क्रांतिकारकांच्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलेलो आहे. जय महाराष्ट्र.